नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. मी AC रंगोली आज तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर आजची ही रांगोळी 8 ते 8 आहे. तर आडवे उभे आपल्याला असे 8 ते 8 ठिपके काढून घ्यायचे आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पण ही रांगोळी नक्कीच काढाल अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. तर तुम्ही हे नक्कीच काढून पहा. तर अशा प्रकारे आपल्याला आडवे आणि उभे 8-8 ठिपके आखून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये डिझाईन कशी काढायची मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहाल अशी मी तुम्हाला विनंती करते, रिक्वेस्ट करते. तर तुम्ही पहा. तर अशा प्रकारे आपल्याला 8 ते 8 ठिपके आखणं झाल्याच्या नंतर यामध्ये डिझाईन भरून घ्यायची आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पहा, स्किप न करता. तर आपण आता यामध्ये अशा प्रकारे रेषेच्या सहाय्याने ही रांगोळी तयार करून घेणार आहोत. तर आधी मी 4 कुंट्यांनी असे छोटे त्रिकोण काढून घेत आहे. 3 डॉट एकमेकाला जोडून घेऊन. तर तुम्ही पाहू शकता. तुम्ही एक सलग पाहिलात तर तुम्हाला ही रांगोळी एकदम सोपी वाटेल. अशा प्रकारे आपल्याला 4 कुंटे असे रेषेच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा आणि मला फॉलो करत राहा. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला कमेंट्स करत राहा, मला कळवित राहा, माझ्या चुका कळवित राहा रांगोळीतून, जेणेकरून मला यामध्ये काही सुधार आणता येतील. आणि तुमच्याकडे काही नवीन आयडियाज असतील तर मला नक्कीच कळवत राहा, जेणेकरून आणखीन मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील, नवीन नवीन रांगोळ्या घेऊन येत राहील आणि तुमचे सहकार्य मला असेच मिळू द्या. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली अशी डिझाईन तयार होत आहे. ही पण आपल्याला डिझाईन मासोळीच्या आकाराची दिसत आहे ना. तर हो, त्याच एक आकारामध्ये आहे, पण इथे आपण एक फुलाचा आकार तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एकमेकाला हे जोडून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला कलर भरून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसते तर तुम्ही प्लीज पुन्हा एकदा माझे मागचे व्हिडिओ पहा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आणि माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला भेटतील, जेणेकरून त्यामधून तुम्हाला जर ठिपक्याच्या आवडत नसतील आणि डिझाईन काढायला तुम्हाला सोपं जात असेल तर डिझाईन पण तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये 3D पण रांगोळ्या आहेत. तर त्या 3D पण रांगोळ्या तुम्ही पाहू शकता. 3D रांगोळ्याला जास्त मला काही तुमचा सपोर्ट मिळत नव्हता, त्यामुळे मी त्या रांगोळ्या काढणं बंद केल्या आणि डिझाईन्स आणि ठिपक्याच्या रांगोळ्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन रांगोळ्या आणत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण कलर भरायला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे मी इथे कलर भरून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे कलर भरायचा आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील कलर ते तुम्ही भरा आणि तुमची रांगोळी उठावदार बनवा. तर अशा प्रकारे मी इथे एक रांगोळीला वेगळा लूक भेटतो म्हणून मी इथे डिझाईन काढून घेते. तर तुम्हाला जसं आवडत असेल ना त्याप्रमाणे तुम्ही पण याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स टाकून वेगवेगळी आकृत्या काढून तुम्ही यामध्ये एक छान रांगोळी बनवण्याचा प्रयत्न करून घ्या. तर तुम्ही पाहू शकता अशी जरी रांगोळी काढली तरी एकदम छान रांगोळी आहे. तर ह्याला काही भरपूर तुमचा वेळही लागणार नाही, काही नाही, त्यामुळे एकदम झटपट होणारी रांगोळी आहे. प्रत्येकालाच घाई असते सकाळी, त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये आपली रांगोळी कशी होते ह्याचाच प्रयत्न करत असतात सर्वजणी. तर आपल्याला किती गडबड असते तुम्हाला माहितीच आहे ना.
लेकराचे टिफिन वगैरे बनवण्यामध्ये आपला वेळ खूप जातो. तर त्याच्याकडे पूर्ण आपलं लक्ष असतं आणि आपलं अंगण पण छान दिसावं म्हणून रांगोळी पण काढायची असते. त्यामुळे रांगोळी पण पाहिजेच. आपल्या अंगणाला एक चांगला असा लूक भेटतो. आपलं अंगण एकदम छान दिसतं. त्यामुळं रांगोळी प्रत्येकजणी आणि रांगोळी एक शुभ चिंतकच आहे. तर ही रांगोळी आपली परंपरेपासून चालू आहे. तर रांगोळीमुळेच अंगणाला शोभा येते म्हणतात, ते काही खोटं नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान मी इथे रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे डॉट टाकून आपल्याला भरून घ्यायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता आता हे डॉट मी असं एक फुलाच्या आकाराचा